गाईज, दिस इज दीपा दांगट आणि आत्ता आम्ही ना बघा दापोलीमध्ये आहोत आणि रात्री खूप जोरदार मुसळधार असा पाऊस आम्ही अनुभवला, परंतु आत्ता पुन्हा एकदा रिमझिम रिमझिम चालू झालेला आहे. माझ्या मागे बघा, इकडे आमच्या होमस्टेपासून मागे समुद्र दिसतोय तुम्हाला आणि पुन्हा सुरुवात झाली आहे. साधारण 10:30 वाजलेत आत्ता आणि मला वाटते आता सीझन संपला आहे कोकणातला. आम्ही एंडला आलो अगदी आणि चला कोकणातला पाऊस पण अनुभवला. तुम्हाला ना आमचा इथला होमस्टेचा म्हणजे आवार आणि परिसर दाखवते. हे बघा, हे इकडे असं प्रॉपर्टी म्हणजे एक आहे, होमस्टेच म्हणता येईल याला. हे बघा, इकडे असं मस्त हा दापोलीचा हरणे बंदरकडे हा समोरचा जो रोड आहे हा हरणे बंदरकडे जातो आणि इकडे ही एक सुंदर असा होमस्टे आहे आणि छान आहे. इकडे भरपूर रूम्स आहेत. काही रूम्स या सी फेसिंग आहेत. पार्किंग आहे इकडे भलं मोठं आणि ह्या इकडे बघा, हे पार्किंगची मोकळी जागा आहे. मस्तपैकी माडाची झाडं आहेत इकडे खूप छान आणि समोर दिसतोय तो समुद्र. आणि म्हणून मला इथले होमस्टे कोकणातले खूप आवडतात की तुम्हाला लगेच बीचला ॲक्सेस मिळतो आणि एकदम सुंदर असा माहोल तुम्हाला अनुभवता येतो. आणि बघा रिमझिम रिमझिम पाऊस चालू झाला आहे कोकणामध्ये आणि इतकं छान थंड वाटलं. म्हणजे आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी एवढा उकाडा होता, एवढं गरम होत होतं आणि आता जसं काय अगदी सगळं निवल्यासारखं वाटतंय, शांत शांत. हे बघा, हा दापोली बीचकडून येणारा रोड आहे आणि इकडे स्ट्रेट आपण गेलो की हरणे बंदर आहे आणि हे जयसागर होमस्टे इकडे आपण थांबलो आहे. अतिशय छान आहे इकडे वातावरण. पण गाईज सांगू का, आम्ही ना रूम अगोदर फोन करून बुक केली होती. इथे AC रूम होती 5 पीपल ऑक्युपेशनसाठी आणि त्यांनी आम्हाला जो काही रेट सांगितला एकदम हाय रेट होता, पण तरी पण आम्ही बुक केली. आणि जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा अगोदरचं चेकआउट लोकांचं झालं नव्हतं. रूम पण खूप लेट मिळाली आम्हाला. आणि दुसरी गोष्ट, रात्री जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, खूप मुसळधार पाऊस झाला आणि इथल्या सगळ्या लाईट्स गेल्या. तो रात्री 10-10:30च्या दरम्यान जे लाईट्स गेल्या ते अजूनही आम्ही चेकआउट करतो तरी आलेलं नाही आहे. सो AC पण चालला नाही, फॅन पण चालला नाही. आम्ही सिरियसली पूर्ण रात्रभर बाहेर बीचच्या एरियामध्ये मस्तपैकी फिरत बसलो, गप्पा मारत बसलो. ACचा तर काही वापर केला पण नाही, तरीही या लोकांनी आम्हाला एकही रुपया कमी केला नाही. जेवढं काही आम्ही पेमेंट सांगितलं तेवढं आमच्याकडून त्यांनी पूर्ण पेमेंट घेतलेलं आहे. आणि इथे जे डिशेस म्हणजे तुम्हाला थाळी वगैरे जे बनवून देतात त्याच्या पण रेट्स एवढे वाढवलेत. गॅसच्या टंचाईमुळे असेल किंवा काय, चुलीवरती भाकरी वगैरे करतायत सध्या, त्याच्यामुळे फूडचे क्वालिटीच्या मानाने रेट खूप जास्त त्यांनी दिलेले आहेत. सो कोकण ट्रिप या वेळची थोडीशी महाग वाटली आम्हाला. तर आता हा तर सीझन संपलाच, एंड ऑफ द सीझन आहे. बट चला, फायनली कोकणातला पाऊस एन्जॉय करूनच आम्ही आता निघणार आहे.